अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेवासे। या तीर्थक्षेत्राचं वर्णन करताना संत नामदेव एका अभंगातून म्हणतात, निवृत्तीराज म्हणे जावे म्हाळसापुरी, जेथे ज्ञानेश्वरी पूर्ण झाली। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, जी न्यूजचा विशेष कार्यक्रम तीर्थक्षेत्री। आज या तीर्थक्षेत्री कार्यक्रमामध्ये आपण श्री क्षेत्र नेवासा इथं संत ज्ञानेश्वरांनी गीतेसारख्या महान ग्रंथाचं प्राकृत भाषेमध्ये रूपांतर केलं। तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, की जिला भावार्थ दीपिका असं सुद्धा म्हटलं जातं। ही ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी सांगितली त्या ठिकाणी आज आपण आलो आहोत। आणि ज्या खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ही ज्ञानेश्वरी सांगितली तो खांब म्हणजे पैस खांब। आणि या पैस खांबाचं हे क्षेत्र आणि या क्षेत्राच्या दर्शनासाठी आज आपण आलो आहोत। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही भावंड पैठणहून शुद्धीपत्र घेऊन आळंदीकडे निघाली। तेव्हा ती नेवासे येथे आली। प्रवरा नदीच्या काठावरील निसर्गरम्य क्षेत्रात पूर्वी या ठिकाणी कर्वेश्वराचं महादेव मंदिर होतं। याच परिसरात या भावंडांनी काही काळ वास्तव्य केलं। काळाच्या ओघात कर्वेश्वराचं मंदिर भग्न पावलं। पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुराणवास्तू संशोधन विभागाच्या एका पथकानं 1953-54 मध्ये डॉक्टर सांकलिया आणि इरावर्ती कर्वे यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर मंदिराच्या उत्तरेस असणाऱ्या टेकड्यांवर उत्खनन केलं। प्रवरा नदीच्या या खोऱ्यात उत्खनन करताना काही महत्त्वपूर्ण वस्तू मिळाल्या। त्यावरून या ठिकाणी अश्व, पाषाण, ताम्र आणि सातवाहन काळातील मानवी वसाहतीचे पुरावे मिळाले। ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालाशी कळस, असं जे म्हटलं जातं ते अगदी यथार्थ आहे। याचं कारण असं की गीतेसारखा महान असा जो ग्रंथ, संस्कृतमध्ये असणारा हा ग्रंथ आणि या ग्रंथाला प्राकृत भाषेमध्ये लिहून अगदी सर्वसामान्यांना समजेल असं ज्ञान निरूपण ज्या ठिकाणावर ज्ञानेश्वर माऊलींनी केलं ते ठिकाण म्हणजे हे नेवाशाचं तीर्थक्षेत्र। खऱ्या अर्थानं जगाला मार्गदर्शक असं काम ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षात केलं। या इतक्या कमी वयात सुद्धा एवढं मोठं दैवी काम उभं राहू शकतं, हा आदर्शाचा वस्तुपाठच जणू संत ज्ञानेश्वरांनी या विश्वासमोर घालून दिला। हे विश्वची माझी घरं, ऐसी मती ज्याची स्थिर, अशी संत ज्ञानेश्वर या विश्वासाठी, या मंडळींसाठी माऊली रूप बनले। आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांना माऊली सुद्धा संबोधलं जातं। या ज्ञानाध्याय मंदिराच्या या पायऱ्या आपण आता चढत आहोत। ज्ञानेश्वरांचा पदस्पर्श या क्षेत्राला होण्यापूर्वी या परिसराबाबत एक महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा येथील शिलालेखात सापडला। शके 1161 अर्थात 1139 मध्ये या परिसरातील ही जमीन तत्कालीन राजाने कर्वेश्वर मंदिराचे पुजारी सेलू पंडित यांना दिल्याचा उल्लेख दगडी खांबावरील शिलालेखात आहे। शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला। ज्या पैस खांबाला टेकून माऊलींनं ज्ञानेश्वरी सारखा अद्वितीय असा ग्रंथ सांगितला। भावार्थ दीपिका ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितली त्या पैस खांबाचं दर्शन आपण आता करत आहोत। या पैस खांबालाच टेकून ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेसारख्या ग्रंथावर मराठीमध्ये निरूपण केलं। आणि सच्चिदानंद बाबा ज्यांनी माऊलींच्या या शब्दांना ग्रंथित केलं, म्हणून धन्य ते माऊली आणि धन्य ते सच्चिदानंद बाबा। हा पैस खांब काटीव काळ्या पाषाणातील आहे। या खांबाची दृश्य स्वरूपातील उंची साधारणतः 4.5 फूट असून रुंदी 16 इंच आहे। या खांबावर चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमा आहेत।
हा पवित्र खांब कर्वेश्वराच्या मंदिरातील असल्याचं प्रमाण म्हणजे या खांबावर असणाऱ्या प्रमाणबद्ध ओळी आहेत. ओम नमः कर्वेश्वराय पितामहेन यत् पूर्व षटकं जगद्गुरो अखंडवर्ती तैलार्य प्रतिमास सदा हि तत् ना षटकं संख्या देया अचंद्रसु एकं करोति दुष्टः तस्य पूर्वे वर्ज्य तथ मंगलम महाश्री. ज्ञानोबांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबावरच्या पूर्ण अवकाशाला त्यांनी पैस म्हटले आहे. पैस म्हणजे चैतन्याची अनुभूती. या पैस खांबावर प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत यांनी पैस या नावानं पुस्तक सुद्धा लिहिलं आहे. शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीला सच्चिदानंद बाबांनी ग्रंथित केलं. यानंतर शके 1506 मध्ये या ग्रंथाला संत एकनाथांनी संशोधित करून प्रतिशुद्ध केलं आणि पाठांतराच्या दृष्टिकोनातनं या ग्रंथाची रचना त्यांनी केली. याबाबत प्रमाण म्हणजे श्री शके 1506 तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळोपरी घेणे देणे सुखचिवरी होदी या जगा. खरंच किती मोठी आत्मभावना ज्ञानेश्वर माऊलींची. या मराठीच्या मायभूमीमध्ये ज्ञानाची चर्चा व्हावी ही एवढी मोठी आत्मभावना ज्ञानेश्वर माऊलींची आणि याच आत्मभावनेतनं ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक अद्वितीय असा ग्रंथ या मराठी नगरीला मिळाला. साधारण 15 शतकापर्यंत कर्वेश्वराचं मंदिर सुस्थितीत होतं. त्यानंतर मात्र ते नामशेष झालं. ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली तो खांब मात्र टिकून होता. या खांबाचं महत्त्व आणि महात्म्य ओळखून जवळच्याच एका गावातील भक्त श्री परदेशी यांनी या खांबाभोवती एक छोटंसं मंदिर बांधलं. त्यानंतर 1917 मध्ये कृष्णाजी जोशी व इतर ग्रामस्थांनी मिळून मंदिराचं विस्तार कार्य हाती घेतलं. त्यानंतर बन्सी महाराज तांबे या क्षेत्रात आले आणि त्यांनी मामा दांडेकर महाराजांच्या मार्गदर्शनात या क्षेत्राचा विकास कार्य हाती घेतलं.